पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागलाय. सध्या मी इंदापूर शहरातील पेट्रोल पंपावरती आहे आणि हे सर्व नागरिक जे ते इंधन भरण्यासाठी आलेत. महिला देखील आहेत त्या ठिकाणी. काय सांगाल मला, पेट्रोल पुन्हा एकदा 3 रुपये प्रति लिटरने वाढलेलं आहे. आता पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आता लोकांना खूपच म्हणजे हे झालंय ना, की आता का प्रश्न पडलाय की आता काय करायचं नाही का. आणि दिवसेंदिवस आता ह्याच्यामुळे रेट वाढतच चाललेत ना. महागाई वाढते दिवसेंदिवस, सर्व गोष्टी घर चालवणं किती अवघड बनतंय महिलांसाठी. खूप अवघड आहे. पहिल्यापेक्षा एवढ्यात खूपच रेट वाढलेत ना सगळ्याचे. भाजी म्हणा, तुमचा किराणा असेल किंवा बाकीच्या घरगुती ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यांचे रेट वाढल्यामुळं दैनंदिन जे खर्च आहेत त्याच्यात मोठं म्हणजे काटकसर करावी लागते ना सगळ्यांनाच आता त्याच्यामध्ये पण. आणि त्याच्यावर आपल्या दैनंदिन ह्याच्यावरती पण त्याचा परिणाम होतोय ना. त्यामुळे आता चिंतेची बाब सगळीकडे पसरलेली आहेत. इतर काही प्रवासी आहेत, तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. बाबा, पेट्रोल पुन्हा एकदा 3 रुपयांनी महागलंय 1 लिटरला, कसं वाटतंय? काय इतकी महागाई म्हणून कसं मिळेल बघा आमचा. गोरगरीबान गाड्या काय चालवायच्या. सारखं मोदी सरकार आल्यापासून कुठल्याही प्रकारचा भावच वाढत चाललाय. शेतमालाला भाव नाही आणि पेट्रोल डिझेल गाड्या चालवायच्या. शेतीसाठी लागतं का डिझेल? डिझेल पण महागलंय. डिझेल लागतंय की शेतीसाठी तर मुख्यत्वे डिझेलच लागतंय की. एस टी बी आहे त्या ट्रॅक्टर आहेत ते कशावर चालवायचं. काय लय आवड झाले. परवडत नसेल नाही परवडत, काय सुद्धा परवडत नाही. बाबा, पेट्रोल 3 रुपये प्रति लिटरला वाढलंय. आजपासून दरवाढ लागू झाली आहे, काय सांगाल? ही एक साधन झालं आता महागाई वाढायला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता शेतकऱ्याचा जीव आहे. आता शेती कशी करायची, लगे हे ट्रॅक्टरवाली नांगरट वाढेव, बाकीचं सगळं उद्योग वाढेल त्याच्यामुळे परवडत नाही ना शेती. आता शेतीला महत्त्वाचं आहे. महागाई त्याच्यामुळेच वाढणार आता. साधन झालंय. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसलाय म्हणायचं. असंच म्हणायचंय मला. हा, जास्त शेतकऱ्याला. शेतीमालाला भाव नाही अजून कशालाच काय नाही, त्याच्यामुळे त्याला जास्त फटका बसणार. तर या इंदापूरमधील नागरिकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत. दरवाढ झाली आहे, मात्र याचा फटका जो आहे तो सर्वसामान्य शेतकऱ्याला बसलेला आहे. एकतर शेतमालाला दर नाही आणि अशात झालेली इंधन दरवाढ ही जी आहे ती न परवडणारी आहे, अशा प्रतिक्रिया इंदापूरकरांच्या आहेत. देवा राखोंडे, NDTV मराठी, इंदापूर.